तर आता मी इथे घेते 2 वाटी गव्हाचे पीठ. इथे मला हे चाळून घ्यायचं आहे, कारण दररोज भाजी पोळी करायचा पण कंटाळा येतोय. नवीन नवीन करायचं तर काय, आणि दररोज भाजी पण काय करणार, तर असे खूप काही विचार असतात. तर आज आपण ही युनिक नाही पारंपरिक रेसिपी आहे. 1 वाटी ज्वारीचे पीठ घेतलेले मी. आता सर्व मी ते चाळून घेते याला पहिले. आता हे चाळून घेतल्यानंतर याच्यामध्ये 2 चम्मच आपल्याला बेसन टाकायचं आहे, आणि हे बेसन पण इथे मी चाळून घेणार आहे, कारण ते आपल्याला सर्व चाळूनच घ्यायचं आहे. आता हे चाळून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत थोडीशी हळद. हळद टाकल्यानंतर आपण याच्यामध्ये आलं, लसूण आणि बारीक केलेले जिरे याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला, आणि थोडेसे तिखट तुम्ही तुमच्यानुसार टाकू शकता. तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट जास्त प्रमाणात वापरू शकता. आता मी ते तिखट टाकून घेते, आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार चवीनुसार मीठ. आता याला आपण छानपैकी ते मिक्स करून घेऊ, कारण हे सर्व मिक्स करून घेणं आवश्यक असतं. मला माहिती माझी रेसिपी युनिक नाही आहे, पण पारंपरिक आहे, कारण आपण या रेसिपीला आता विसरत चाललेलो आहे. त्याच्यामुळे मी आज ही रेसिपी ट्राय केलेली आहे. तर तुम्ही बघा, आता हे पूर्ण मिक्स झाल्यानंतर आपण याला थोडं घट्ट भिजवून घेणार आहोत. इथे आपल्याला भिजवताना कमी पाणी वापरायचं आहे. खूप सारे एकदम पाणी टाकून आपल्याला हे भिजवायचं नाही आहे. आपण याला घट्ट भिजवून घेणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मी असं याला घट्ट करून घेतलेले आहे. आता याच्यावरती आपण थोडेसे तेल टाकून घेणार आहोत, कारण तेलाने ते अजून सॉफ्ट होतं आणि नरम होऊन जातं, म्हणजे आपल्याला करायला खूप सोपं. तर आता इथे तेलामध्ये आपण छानपैकी ते मळून घेणार आहोत त्याला. तुम्ही बघू शकता. आता आपण याला 15 ते 20 मिनिटासाठी एका साईडने झाकून ठेवू, कारण तोपर्यंत ते छानपैकी मुरतं. आणि आपण आता सारणासाठी, तर आता आपण याला झाकून ठेवूया 15 ते 20 मिनिटासाठी. आणि ही एकदम कमी वेळेत होणारी रेसिपी आहे, आणि खूप जास्त वेळ पण लागत नाही, आणि पोट भरते. कारण भाजीला पण काय करणार दररोज, आणि मुलांना पण काहीतरी वेगळं हवं असतं तसं. तर त्याच्यामुळे आपण आज नवीन ट्राय केलेलं आहे, कारण मुलांना पण कधीतरी वेगळं असायलाच हवं आठवड्यामधून एकदा. तर आता याला मी 15 मिनिटासाठी झाकून ठेवते. तर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचे भांडे. त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे 4-5 हिरव्या मिरच्या. तुम्हाला वाटल्यास तुम्ही थोडा जास्त पण वापरू शकता. आणि याच्यामध्ये टाकणार आपण जिरे, आणि बारीक केलेले ओले खोबरे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते टाकू शकता. तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता. पण इथे माझ्या घरी आवडतं, त्याच्यामुळे मी ते ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. आपल्याला हे आता मिक्सरला फिरून घ्यायचं आहे, आणि हे पण बिना पाण्याचंच फिरून घ्यायचं आहे आपल्याला. तर इथे मी आता हे मिक्सरला फिरून घेते. तुम्ही बघू शकता ते या पद्धतीने असे बारीक झालेले. तुम्हाला जर खूप बारीक करायचं असेल तर इथे तुम्ही थोडे कोथिंबीरचा वापर केला तर त्याला पाणी सुटते, त्याच्यामुळे तुम्ही ते कोथिंबीरचा वापर करू शकता. मला हे पुरेसे आहे, त्याच्यामुळे मी इथे कोथिंबीरचा वापर केलेला नाही. तर इथे मी आता तेल टाकून घेते. इथे आपल्याला आपल्या हिशोबाने तेल वापरायचं आहे. तुम्हाला जास्त कमी कसं लागतं तसं तुम्ही ते वापरा. तर इथे तेल गरम झालेलं. आपण आता मोहरी टाकून घेऊ, आणि तुम्ही जास्त प्रमाणात थोडी मोहरी वापरते, आणि थोडेसे जिरे, आणि आपण बारीक केलेलं खोबरं वगैरे त्यामध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे छानपैकी याला आपण तेल सुटेपर्यंत मस्त कलसून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता याला छानपैकी तेल सुटलेले. याच्यामध्ये आपण टाकणार धनिया पावडर, थोडीशी हळद, आणि इथे तिखट आपल्याला कमी वापरायचं आहे. आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे, पण चवीसाठी आपण ते थोडेसे तिखट टाकणार, आणि कलरसाठी पण. आणि याला आता आपण छानपैकी परत इथे कलसून घेणार आहोत.
आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता याला आपण इथे छानपैकी परत कलसून घ्यायचं, कारण मेन प्रोसिजर हीच. इथे जर तुमचं छानपैकी कलसून घेतलं तुम्ही तर तुमची टेस्ट पण छान होते. त्यामुळे इथे घाई करायची नाही आपल्याला. आता याच्यामध्ये टाकून घेणार आपण पाणी. इथे आपण थोडं कमी पाणी टाकून घेऊ आणि छानपैकी याला एक उकळी घेणार आहोत, कारण जी तरी असते ना मग ती छानपैकी याच्यावरती राहते. त्याच्यामुळे तुम्हाला एकदम इथे पाण्याचा वापर करायचा नाही. कमी पाणी टाकून हे सर्व मसाले ते आपल्याला भाजून म्हणजे उकळून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकता आपले मसाले छानपैकी शिजून झालेले. आता याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. इथे पाण्याचा वापर थोडा आपण इथे जास्त करणार आहोत, कारण आपल्याला इथे पाणी जास्त लागणार शिजण्यासाठी, कारण ते टम्म फुगतात. तर बघू शकता तुम्ही इथे. आणि थोडंसं रस्सा पण हवा आपल्याला, त्याच्यामुळे इथे थोडं पाण्याचा वापर जास्त केलेला आहे. आता याच्यात चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत. बघा किती छान कलर दिसतोय ना. आता मी इथे चवीनुसार मीठ टाकते, कारण आपण पिठामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्याच्यामुळे इथे कमीच मीठ टाकणार आहे मी थोडं, कारण आपल्याला पाण्यानुसार इथे मिठाचा वापर करायचा आहे. तर आता आपण याला छानपैकी ती उकळी घेणार आहोत. तोपर्यंत आपण आपल्या पिठाला 15 मिनिटं झालेले. तर चला आता आपण करूया सुरुवात करायला. बघा तुम्ही छानपैकी ते हे पीठ मुरलेलं आहे. तर आता आपण याला छानपैकी ते छोटा मी गोळा घेतलेला आहे. आता आपण याला थोडेसे तेल लावून घेणार आहोत आणि याला आपण छानपैकी हातावरती किंवा तुम्ही कोळपाटावरती पण याला करू शकता. आपण याला शेंगोळे करणार आहोत याचे. तुमच्याकडे याला काय म्हणता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता इथे छोटे छोटे घेऊन मी करून घेते. तुमच्याकडे कोणत्या आकारात करतात? आता वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या आकाराचे करतात. आता मी या छोट्या आकाराचे करून घेते. आणि आपल्याला थोडे छोटेच करायचे, कारण ते शिजायला पण मग लवकर शिजतात. आणि थोडे छोटे केले की ते नंतर थोडे शिजल्यानंतर टम्म पण फुगतात. त्याच्यामुळे इथे मी आता या आकाराचा करून घेते. तुम्ही बघू शकताय. तुमच्याकडे कोणत्या आकाराचा करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर कोणी गोल, कोणी लाडूचा आकार. तर मी आता इथे सर्व असे करून घेते. तोपर्यंत आपल्या इथे उकळी येते पाण्याला, फोडणीला त्या. तर मी आता इथे वेगवेगळ्या आकाराचे शेंगोळे करून घेतले, काही गोल काही वेगवेगळ्या पद्धतीचे. आपण आता उकळी आली तिच्यामध्ये सोडणार आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, उकळी येईपर्यंत आपल्याला हे तिच्यामध्ये टाकायचे नाही आहे. इथं मी आता सर्व करून घेते. तोपर्यंत आपल्या पाण्याला छानपैकी उकळी येते. बघू शकता तुम्ही छानपैकी इथे उकळी आलेली आहे. आपण आता हिच्यामध्ये हे शेंगोळे इथे सोडून घेणार आहोत. आता मी इथे सर्व टाकून घेते. तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात ते असे फुलल्यासारखे होतात. त्याच्यामुळे इथे आपल्याला पाण्याचा वापर जास्त करायचा असतो. तर इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात ते असे टम्म फुगल्यासारखे वरती येतात. त्याच्यामुळे इथे आपल्याला थोडे ते असे लहानच करायचे असतात. आणि आपले हे घट्ट पाणी झाले की ते शिजून तयार होतात. कमीत कमी आपले हे 15 ते 20 मिनिटात शिजून तयार होतात. त्याच्यामुळे इथं जास्त वेळ पण लागत नाही आपल्याला. तर तुम्ही बघू शकताय किती छानपैकी स्मेल पण येते, खूप छान. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता याला मी 15 ते 20 मिनिटामध्ये छानपैकी ते शिजून घेत आहे. तर इथे आपले शेंगोळे बनवून तयार झाले, तुम्ही बघू शकता. आणि एकदम कमी वेळेत होतात. आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आज संध्याकाळी तुम्ही तर नक्की ट्राय करा, कारण माझी नवीन रेसिपी नाही आहे, जुनीच आहे, पण काहीतरी वेगळं म्हणून मी आज हे ट्राय केलेलं आहे.